नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10 आणि 11 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी जोरदार अवकाळी वादळी पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज देखील आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। तर आज तारीख 10 मे 2024 तर आजही महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 10 मे ते 11 मे अर्थात तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वसाधारण या पावसाचा जोर 10 मे 2024च्या दुपारनंतर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता आहे। केरळ आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील, तसे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा, विशाखापट्टणम आणि रायपूर, रामगुंडम इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील, तसे कोलकाता, धनबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा नाशिकचा दक्षिणी परिसर, सांगलीचा दक्षिणी आणि पूर्व परिसर, साताराचा पश्चिमी परिसर, पुणे आणि अहमदनगरचा पश्चिमी परिसर या भागामध्ये दुपारनंतर पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील, जसे किणिकोडाली, अष्टा, मलकापूर, कोकरूड या भागात हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर इस्लामपूर, सातारा जिल्ह्याचा परिसर, कोयना, पठाण, अरळ, आरवाडे, सातारा, वाई, बोर, शिरवळ आणि तसेच प्रतापगड, महाबळेश्वर, चाकदेव, लोटे, चिपळूण या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर पुणे जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाजा केटपल्ले, सासवड, जेजुरी आणि ब्याले, सोनापूर, लवासा, जिटे, पुणे, लोणी, कालभोर, वाघोली इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि कोकण किनारपट्टीकडे जोर बऱ्याच ठिकाणी कमी राहील, ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, खोपोली, कसमात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही, तर पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्यात लगतचा परिसर, कसमात, शिंदे, चाकण आणि पाबळ, मलठण, कवठे इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील, तसेच वाडा, मनसर, नारायणगाव, जुन्नर, ओतूर, आंबेगाव, मुरबाड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगतचा परिसर, कवठे, मलठण, आळकोटी, आल्याने, टाकळी, घारगाव, मांडवे, वरवंडी, मध, कोटाले या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि संगनमेर, नांदूर, शिंगोटे, नाशिक जिल्ह्याचा परिसर, अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आंबेवाडी, तिरडे, डुबरे, नाशिकचा दक्षिणी परिसर, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर दुपारनंतर फारसा नाही। तसेच पालघर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे। आणि अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ स्थिती राहील। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर,
सांगली, सातारा इकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर असणार आहे। आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। तसे जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया तसेच यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही दुपारनंतर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तर पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात असणार आहे। तर पावसाचा अंदाज कोणत्या कोणत्या भागात असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, इचलकरंजी, शिरळ तसेच शिरगोपी, कुडाची इकडे मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर, इस्पुर्ली, कागल, परोळा, ज्योतिबील, किनीकोडाले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील, जसे इस्लामपूर, तासगाव, दागलपूर, नागजकुची, मंगसुळी, जळकाटी, किरंगी, सांगली जिल्ह्याचा परिसर मध्यम हलका पाऊस या भागात रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। रामपूर, पलूस, इस्लामपूर, नरसिंहपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले आणि कोयना, पठाण, अरळ, अरवाडे, उमराज जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुसेवली, औंध, वडोज, मायनी, बेटा जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि निंदाल, तेहिवाडी, बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, अद्राकी आणि लोणाद, खंडाळा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वसोटपोट, सागदेव, घोगरे तसेच महाबळेश्वर, वाई, रावडी, पोलादपूर, माळवर्धन, गोरेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। टाला, इंदापूर, मुरुडजंजिरा किनारपट्टीकडे जोर कमी राहील। तर पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। मारगाव, जेजुरी, केटपल्ले, सासवड, शिवापूर, दायरी, व्याले, सोनापूर, लवासा, जिटे आणि सौंदगर जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाजा पुणे, दायरी, लोणी कालभोर, वाघोली या भागात रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील। सुसगाव, पुनावले, चाकण, केट, पाबल, मलटण, कसमतलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नार्वे, बोरी आणि कवटे, मलटण, शिरूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, बिटकेवारी, कर्जत, कुलधरण आणि लगतचा परिसर जामखेड, काडा, आष्टी, मिरजगाव या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर, कुडगाव, पारनेर, सुपे, टाकळी, रोकेश्वर, आले आणि आळकुटी, घारगाव, मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि लगतचा परिसर बघितला असता महाका, वांबोरी, वडगाव, बनास, नेवासा मध्यम स्वरूपात राहील। देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिका बन आणि आश्वी, लोणी, संगमनेर इकडे मध्यम स्वरूपात राहील। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा केलवड, शिर्डी, पिलतंबा, कोपरगाव, वैजापूर, जवळके, वावी, नांदूर, शिंगोटे या भागामध्ये या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। मुनगाव, वडिवरे, त्र्यंबक, नाशिक, निफाड तसेच लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, येवला या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। जोपूल, वणी, डोळांबे, चांदवड या भागातही बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। जसे सोलापूर, इचलगाव, पंढरपूर, गिरडी, चिंके, सांगोळे, अक्कलकोट, आळंदा, हुंडाला आणि बेरबंग, पानेगाव, बार्शी या भागात हलका मध्यम राहील। आणि लगतचा परिसर करमाळा, इंदापूर, वांगी, केरन, बारामती, लुसुंबे, फलटण, लोणाद, खंडाळा, अद्राकी या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाजा मध्यम स्वरूपात असणार आहे। तसे
श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज काही भागात हलका मध्यम राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, एलगोपा, संदमासे, पिंपरी, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल, देगावणे, पैठण हलका मध्यम पाऊस राहील। आणि जालना जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर फारसा नाही, वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। आणि बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूरला मध्यम स्वरूपात राहील। वडवणी, धारूर, केज, यलम, चौसाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसे इतर भागात ढगाळ वातावरण आणि गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। धाराशिवकडे पावसाचा अंदाज, कळंबाचा, तारकेडभूम इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज, लातूर, घाटेगाव, बोकडा, रैनापूर तसेच बर्डापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कामेगाव, बेंबली, खोंड, भाडा तसेच खिंतोट, भाटंजी, किल्लानी, निलंगणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। श्रांतपाल्लाई हलका मध्यम राहील। तसेच देगलूर, रुद्र, मुखेड आणि परभणी जिल्ह्याचा परिसर ढगाळस्थित राहील, पावसाचा जोर फारसा नाही। नांदेड भागाला हिंगोली, वाशिम इकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर विदर्भाकडे जोर कमी राहील, बुलढाणा, अकोला, अमरावती तसे या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागातही अंशतः ढगाळस्थित राहील, पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील, तर मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। आणि 11 मे 2024च्या दुपारनंतर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कोणत्या भागात राहील, कोकण विभागामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। जसे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई, रायगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि महाराष्ट्राच्या इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील, बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातही पश्चिम भागात मध्यम हलका पाऊस असणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पश्चिम भागात या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे रायगड, पालघर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज नाही। मराठवाडा, विदर्भ इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, पावसाची शक्यता फारशी नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।